भारत में इलेक्ट्रिक व्हीकल ईवी क्रांति अचानक नहीं आई। इसके पीछे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी का बड़ा और लगातार योगदान रहा है। उन्होंने न सिर्फ नीतियां बनाई बल्कि जमीन पर बदलाव लाने के लिए ठोस कदम उठाए। गडकरी ने सबसे पहले ईवी को आम जनता के लिए किफायती बनाने पर जोर दिया। उन्होंने जीएसटी कम कराने, बैटरी लागत को अलग कराने और PLI योजना के जरिए स्थानीय निर्माण को बढ़ावा देने जैसे फैसले लिए, जिससे इलेक्ट्रिक कारों और बसों की कीमत कम होने की दिशा बनी। उनका फोकस आमतौर पर इलेक्ट्रिक बसों और पब्लिक ट्रांसपोर्ट पर रहा, ताकि बड़े स्तर पर प्रदूषण कम किया जा सके। साथ ही वे खुद इलेक्ट्रिक कार का उपयोग करते हैं, जो उनके विजन और प्रतिबद्धता को दर्शाता है। चार्जिंग इंफ्रास्ट्रक्चर को मजबूत करने में भी गडकरी की अहम भूमिका रही है। देश भर के हाईवे और पेट्रोल पंपों पर चार्जिंग स्टेशन स्थापित करने की योजना इसी दिशा में बड़ा कदम है। उन्होंने 2030 तक ईवी फाइनेंसिंग मार्केट को 4 लाख करोड़ तक पहुंचाने और भारत को ग्लोबल ऑटोमोबाइल हब बनाने का लक्ष्य रखा है। गडकरी के इन प्रयासों ने ईवी को सिर्फ एक विकल्प नहीं बल्कि भारत के भविष्य का मुख्य आधार बना दिया है। क्या ईवी क्रांति सिर्फ तकनीक का बदलाव है या भारत के भविष्य की नई दिशा? इस खास एपिसोड में दीप लक्ष्मी खेड़कर से जानिए कैसे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के विजन ने देश में इलेक्ट्रिक मोबिलिटी को गती दी। नमस्कार, लोकतंत्र मीडियामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मी आहे नयन काळबांडे। आजचा आपला विषय आहे इलेक्ट्रिकल व्हेकलचं रिव्होल्यूशन, यातलं नितिन गडकरी केंद्रीय मंत्री यांचं योगदान। याच विषयावर बोलण्याकरता आपल्या सोबत आहे विदर्भाच्या झायका मोटर्सच्या जनरल मॅनेजर दीपा खेड़कर मॅडम। नमस्कार मॅडम, लोकतंत्र मीडियामध्ये आपलं स्वागत आहे। नितिन जी गडकरी जे आहेत केंद्रीय मंत्री भारताचे, त्यांचं जे स्वप्न होतं दूरदृष्टी, पहिले ईव्ही रिव्होल्यूशन इतकी क्रांती होईल असं कोणाला वाटत नव्हतं, पण या आताच्या आधुनिक युगामध्ये इलेक्ट्रिक क्रांती तुम्हाला कसं बघता? जसं आता सगळ्यांनाच माहिती आहे, युद्ध चालू आहे। युद्धानंतर जी परिस्थिती निर्माण झाली सगळ्या देशांच्या समोर की इराण मधनं आपल्याला डिझेल आणि पेट्रोलचं क्रूड ऑइलच मिळत नाहीये, पण ही गोष्ट खूप आधी गडकरी साहेब जसे कॅबिनेट मिनिस्ट्रीमध्ये आले आणि त्यांच्याकडे हा कार्यभाग जेव्हा सांभाळण्यात आला, मला आठवते तेव्हापासून त्याच्याच पुढच्या वर्षी त्यांनी ही संकल्पना सगळ्यांच्या समोर ठेवली। तेव्हा याला कोणी दुजोरा खूप दिला नाही, कारण थोडं कठीण होतं, एकदम पॅराडाइम शिफ्ट होतं। तुम्ही डिझेल पेट्रोलच्या गाड्या चालवता, कन्व्हिनियंट असतात, पेट्रोल मध्ये जा, ताबडतोब तुम्हाला पेट्रोल डिझेल मिळतं, तुम्ही गाडी। पण हळूहळू त्यांनी ही संकल्पना आपल्या समोर ठेवली। त्याचे 2 मुख्य कारण त्यांच्या मनात होते। एक तर ओव्हर डिपेंडन्सी ऑन क्रूड ऑइल, नंबर 1। नंबर 2, कुठेतरी पर्यावरणला आपलं देणं लागतं। आपण त्या आपल्या वागण्यामुळे पर्यावरणची नास्ती होऊ नये, हे त्यांची जी संकल्पना आहे ती खूप मोठी होती आणि खूप त्या काळात ती खूप इम्प्रॅक्टिकल वाटायची लोकांना। पण टाटा मोटर्स मला आठवते ही पहिली कंपनी ज्यांनी याला उचलून धरलं आणि आमची पहिली गाडी आली तेव्हा आम्ही जी गाडी टाकली ती टिगोर, फक्त 150 किलोमीटर त्याची रेंज च्या सोबत ती गाडी आम्ही होतो। तेव्हा कोणीही तेवढ्या ताकदीने मेन स्ट्रीम मध्ये गाडी आणली नव्हती, पण टाटा इज द फर्स्ट कंपनी की एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी त्यांचे जे विजन होतं ते हळूहळू समोर केलं। आणि मग गडकरी साहेबांनी पहिली गाडी आली, मग त्यांनी हळूहळू जसे जसे त्यांचा कार्य समोर होत गेला, त्यांनी प्रत्येक ओएम म्हणजे ज्या कंपन्या गाड्या बनवतात त्यांच्याशी त्यांनी मीटिंग्स घेतली गव्हर्नमेंटच्या थ्रू। कारण कसं आहे, ही टेक्नॉलॉजी नवीन असल्यामुळे ही टेक्नॉलॉजी खूप महाग होती, कारण तुमचं एक प्लांट ऑलरेडी एक ट्रेडिशनल पद्धतीने चालत असतं आणि तुम्हाला पूर्ण कम्प्लिटली सेटअप करा, इट रिक्वायर्स ह्यूज इन्व्हेस्टमेंट। पण मला खूप आनंद आहे की कंपन्यांनी पण हळूहळू समोर येऊन त्यांची ही कल्पना समोर त्यांना रूप देत गेले। यालाच धरून पुढचा प्रश्न आहे मॅडम, प्रत्येक गोष्ट ते स्वतःपासून सुरू करतात। ते ज्या गाडीमध्ये प्रवास करतात ती पण एक हायड्रो इलेक्ट्रिक आहे, बरोबर, म्हणजे त्याला पेट्रोल किंवा डिझेल इलेक्ट्रिक सगळ्या याच्यावर आपण चालवू शकतो। त्याला कसं बघता आपण? प्रॅक्टिस व्हॉट यू म्हणतात ना, व्हॉट यू प्रीच आणि प्रीच व्हॉट यू प्रॅक्टिस, हा जो एक भाग असतो
ते त्याला धरून चालणारं व्यक्तिमत्व आहे. आणि तो नेता असा आहे की जे मी करतोय तेच मी बोलतोय. ही इज नॉट म्हणजे टू साइडेड नाहीये. गडकरी आपल्या नागपूरचे आहेत, सगळ्यांना माहिती आहे की ते त्यांचं व्यक्तिमत्व काय आहे. ते जोपर्यंत त्यांच्या पूर्ण त्यांचा अभ्यास नसेल, त्यांना प्रॅक्टिस आणि त्यांनी चालवण्यासाठी गरजेचं आहे. कारण लोक जेव्हा ईव्ही संकल्पना टाकली तेव्हा ते इम्प्रॅक्टिकल वाटायची, तर त्यांनी पहिले स्वतः सुरू केलं. त्यांच्या कडे तुम्ही बघा, कुठलीच आता पेट्रोल डिझेल होत नाही. हळूहळू त्यांनी काय केलं की लोकांना ते सामान्य पद्धतीने मिळायला पाहिजे म्हणून त्यांनी टॅक्सेशन मध्ये, म्हणजे आज तुम्ही समजा ईव्ही माझ्याकडनं घेणार तर तुम्हाला आरटीओ टॅक्स लागणार नाही. तर गव्हर्नमेंट कडनं सबसिडी, फेमच्या दृष्टीने त्यांनी सबसिडी इंट्रोड्यूस केली. कारण साहजिक आहे, महाग आहे गाडी, तो कस्टमर का घेणार, त्यांना त्याचं पोटपाणी. तर टॅक्सी घेणाऱ्या कस्टमरला त्यांनी फेम सबसिडी दिली की 15 लाखाची गाडी असेल तर आम्ही तुम्हाला 2 लाख रुपये माफ करू. त्याच्यानंतर त्याच्यावर टॅक्स आम्ही घेणार नाही. त्याच्यावर इमिशन नॉर्मचा प्रकार नसतोच, कारण ती गाडी स्वच्छ असते, नेचरला एकदम चालणारी गाडी. त्याच्यामुळे कुठल्या नॅचरल गोष्टीला प्रॉब्लेम होत नाही. त्याच्यामुळे काय, तर टॅक्सेशन त्यांनी कमी, हळूहळू त्यांनी पूर्ण डिपार्टमेंटमध्ये कोटा टाकला की तुम्ही 100 गाड्या घ्याल तर मला 70 गाड्या याच पाहिजे. तर हळू म्हणजे साम दाम दंड भेद त्यांनी पूर्ण कंपनीच्या लोकांशी इतक्या मीटिंग्स केल्या. मला सारखं पेपरमध्ये यायचं की आज ते कुठल्या संमेलनमध्ये गेला तर तिथे ते ईव्ही बद्दल बोलतात आहे. त्यांनी गाड्या बोलवल्या, त्यांनी बऱ्याच त्यांचा अभ्यास, ते जे फॉरेन फिरून यायचे त्यांनी तिकडचा अभ्यास केला. त्याच्यानंतर त्यांनी बायोफ्युएलची पण अभ्यास करून सांगितलं की नाही आपण कुठल्या पद्धती, म्हणजे नुसतं निर्देश देऊन ते थांबले नाही, तर ते निर्देशचं पालन कसं होईल वेगवेगळ्या क्षेत्रात, फर्स्ट गव्हर्नमेंट पासून, तर त्यांनी स्वतःपासून सुरू केलं की मी पहिले चालवेल, मग मी माझ्या डिपार्टमेंटला, म्हणजे म्हणतात ना, कधी सक्तीने तर कधी प्रेमाने, असं करता करता त्यांचे आता इथपर्यंत पोहोचलो आपण की पूर्ण ओईएम जितकेही आता या क्षेत्रात सगळे नवीन आणि जुने किंवा प्रामुख्याने जेवढेही मोठे मोठे नाव आहे, महिंद्रा असो, टाटा असो, मारुती असो, सगळ्यांनी ईव्ही क्षेत्रामध्ये मोठं इन्व्हेस्टमेंट केलंय. याचं पूर्ण श्रेय गडकरी सरांना जातं. तेच नेहमी म्हणतात की प्रत्येक नॅशनल असो, इंटरनॅशनल असो, कंपन्या ज्या आहेत भारतातल्या किंवा भारताबाहेरच्या, की मला अशी गाडी बनवून पाहिजे, तुम्ही याच्यामध्ये काय नवीन किंवा वेगळं करू शकता, किती इफिशियंट राहील, म्हणजे सर्वसामान्य लोकांना परवडेल, असारखा आपला काही अनुभव आलेला आहे का? हो, माझा म्हणजे मला आठवते पहिली गाडी जेव्हा मी टिगोर टाकली होती किंवा नेक्सॉन टाकली, त्याची प्राइस खूप जास्त होती. पण प्रोडक्शन जसं जसं वाढलं, त्यांना एक माहित होतं की प्रोडक्शन कॉस्ट इनिशियली खूप मोठा राहणार आहे, पण प्रोडक्शन कॉस्ट कसं कमी होईल, तर जेव्हा तुमची डिमांड वाढेल, तर डिमांड जेव्हा वाढते, डिमांड वाढवण्याचं काम हे गडकरी सरांनी खूप चांगलं केलं की कसं मी या प्रोडक्टला म्हणजे कमीत कमी कॉस्ट मध्ये कसं बनवता येईल. तर गव्हर्नमेंट कडनं सगळ्यात मोठं असतं टॅक्स, तर टॅक्स त्यांनी रिबेट घेतले. आरटीओ टॅक्स लागतो आज 12, तुम्ही डिझेल किंवा पेट्रोल घ्या तुम्हाला 12% लागेल, त्याच्यामुळे त्यांनी एक्झम्पशन आणले. त्याच्यानंतर तुम्ही समजा इन्कम टॅक्स देता, तर इन्कम टॅक्स मध्ये पण त्यांनी एक्झम्पशन आणले. जीएसटी इकडे तुम्ही 40-50% देता, इथे तुम्हाला फक्त 5% लागतं. तर गव्हर्नमेंट कडनं, कारण प्रोडक्शन कॉस्ट आफ्टर अ पॉइंट तुम्ही कमी नाही करू शकत, कारण जे त्याच्यात लागणारा माल आहे तो लागेलच, पण टॅक्सेशन जे गव्हर्नमेंटच्या हातात आहे ते पूर्ण त्यांनी सुरळीत करून दिलं, जेणेकरून त्या मोठ्या गाडीची कॉस्ट हळूहळू कमी व्हायला आणि हळूहळू लोकांना मग त्याची डिमांड. इनिशियली जेव्हा मला आठवतं जेव्हा नेक्सॉन आली, नेक्सॉन घेणारा कस्टमर हा ब्रँडेड, स्वतःला ब्रँडेड म्हणायला लागला, कारण मोठ्या मोठ्या नागपूरच्या जेवढ्याही, नागपूर किंवा विदर्भामध्ये जेवढेही श्रीमंत म्हणा, जेवढे जाणकार लोक होते, सगळ्यांनी आमची नेक्सॉन ईव्ही एक घेतलेली. प्रत्येक मोठ्या माणसाकडे एक तुम्हाला नेक्सॉन ईव्ही 100% दिसेल. तर का, तर अशा लोकांनी जेव्हा घेतलं तर तो प्रोडक्ट, म्हणजे ईव्ही घेणारा कस्टमर हा एक ब्रँड म्हणून, एक ज्याला आपण म्हणतो जुजारू आणि ज्याला इंटेलिजंट किंवा समजदार, असं एक तो वर्ग तयार होत गेला. आणि मग हळूहळू लोक त्याला अट्रॅक्ट करायला, ईव्ही आहे म्हणजे हा खूप इंटेलिजंट किंवा हा खूप समजदार किंवा हा म्हणजे एक जबाबदारी असलेला नेचरच्या दृष्टीने,
असं त्याची ओळख होत गेली. आणि हळूहळू मग छोट्या गाड्या यायला लागल्या, कारण प्रोडक्शन डिमांड वाढत गेली. तर प्रोडक्शन आता माझ्याकडे तुम्ही बघा, तुम्ही समजा शोरूम मध्ये बघाल तर आमच्याकडे 8 लाखापासून गाडी नेक्सॉनची आहे, इलेक्ट्रिक व्हेकल 8 लाखापासून आहे. तसंच टू व्हीलर मध्ये तुम्ही जा, पहिली गाडी कदाचित 1.25 लाखची असेल, पण आता त्याच्यामध्ये पण कारण का डिमांड 50% आता डिमांड टू व्हीलर मध्ये तुमची याची आलेली आहे. आणि दुसरं एक खूप मला जे वाटतं की जेव्हा एक सेक्टर वाढतंय तर फक्त ईव्ही ऍज ए इंडस्ट्री तर वाढली, पण ईव्ही सोबत बाकीचे क्षेत्र कसे वाढले, तसं सोलार वाढलं. समजा तुम्ही सोलार तुमच्या घरी आहे, तुमचं जे जनरेशन इलेक्ट्रिसिटीचं होतं त्याच जनरेशन इलेक्ट्रिसिटीने तुम्ही तुमची गाडीची ला चार्ज करता घरी. समजा तुम्ही असाल आपण गाडी चार्ज करू ती ईव्हीची, तुम्हाला पेट्रोल डिझेल लागत नाही. तुमच्या घरी समजा सोलर असेल तर तुमच्यासाठी गाडी घेताना जो खर्च आहे ईव्हीचा तेवढाच एक खर्च लागेल, बाकी पूर्ण खर्च तुम्हाला म्हणजे प्रॅक्टिकली एकदा गाडी घेतल्यावर ती गाडी तुम्हाला फ्री आहे. म्हणजे रोज रोज पेट्रोल डिझेल हा विषय नसतो. त्याच्यामुळे म्हणजे वाव मिळत गेला गडकरी साहेबांचं. मी प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणजे बाया पण गाड्या घेऊन, आता मी बघतोय की लोक आपल्या आई वडिलांना ज्यांचं जास्त रनिंग नाही आहे, इझी आहे, ऑटोमॅटिक आहे, बढिया, ती त्याचा अजिबात आवाज नाहीये, तर खूप कम्फर्टेबल म्हणून ती गाडी आज ओळखल्या जाते मार्केटमध्ये आणि लोक घेतात. नक्कीच यालाच जोडून दुसरा प्रश्न आहे, म्हणजे 5 वर्ष आधी म्हणा किंवा 6 वर्ष आधी लोक म्हणायचे की रस्त्यात जर चार्जिंग बंद पडली तर आपण काय हातात ढकलत न्यायची का, म्हणजे असं म्हणायचे त्यांना. पण आता परिस्थिती विपरीत आहे, जागोजागी तुम्हाला चार्जिंग स्टेशन दिसतात आहे. याच्यामध्ये कसं योगदान दिलेलं आहे गडकरी साहेबांनी? सगळ्यात पहिले तर ती गाडी जेव्हा लॉन्च झाली तर लोकांना असं वाटायचं की ती जी गाडी आहे ती फक्त त्या चार्जिंग पॉइंटलाच जाऊन चार्ज होते. तर या इंडस्ट्रीमध्ये खूप सारे चुकीचे मिथ, ज्याला आपण म्हणतो चुकीच्या भावना, ह्या खूप पसरवण्यात आल्या. की जेणेकरून, कारण एक मोठ्या इंडस्ट्रीला तुम्ही चॅलेंज देत ही पॅरलल इंडस्ट्री तयार करत होतो. ते ट्रेडिशनल जी मेंटॅलिटी असते त्याला कुठेतरी आपण चॅलेंज करतो. पण ते जेव्हा ही गाडी आली तर त्या गाडीसोबतच चार्जर आलं, असं वेगळं चार्जर नाही. बरेचदा काय असं लोकांना माहितच नसतं काय आहे. आजही आम्ही ज्या गाड्या विकतो त्याच्यासोबत एक लाईट चार्जर असतं, म्हणजे त्याला आपण स्लो चार्जर म्हणतो. त्याला 10-12 आधी ज्या आम्ही गाड्या विकायचो तर आम्ही पहिला कस्टमरला आम्ही समजून सांगायचो की तुमच्या घरात पहिली गाडी असेल तर तुम्ही नका घेऊ, दुसरी गाडी असेल तर नक्की घ्या. जसं माझ्या बायकोला गाडी द्यायची, तिचं रनिंग कमी आहे, तिला तुम्ही गाडी द्या. वडिलांचं रनिंग, तुमची फॅक्टरी समजा बुटीबोरीला आहे, इथून तुम्ही बुटीबोरीला जा, तिथे पण एक तुम्ही दिवसभर 8 तास काम करता, तिथे पण एक तुम्ही स्लो चार्जर लावा, आपली गाडी चार्ज करा. तर हे असं सोपी पद्धतीने जेव्हा कस्टमरला लक्षात यायला लागलं तर या गोष्टीचा अजिबातच लोकांना वाटला नाही. काय असतं, नवीन जेव्हा गोष्टी घरात येते तर आपल्याला अर्ध माहिती नसते. जेव्हा माहिती कळायला लागलं आणि लोकांना अरे ही तर खूपच कन्व्हिनियंट गाडी आहे. येस, इनिशियली काय झालं, आम्ही ती शहराच्या आतमध्येच ती गाडी जास्त आम्ही प्रमोट केली. जसे मग आम्ही गव्हर्नमेंटला, जसं टाटा पॉवर कंपनी पण त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. जागोजागी आम्ही ते आमच्याकडे रेकी केली त्यांनी की कुठे कुठे चार्जर, कुठल्या पब्लिक प्लेसेसला चार्जर लावायच्या. नागपूरमध्ये मग बऱ्याच ठिकाणी फास्ट चार्जर लागले. तर जिथे जिथे फास्ट चार्जर लागले तिथे मग 2 व्हीलर 4 व्हीलर, आता तुम्ही मेट्रोच्या जवळपास बघा तुम्हाला चार्जर मिळतात. आणि जेव्हा गाडी, दिस इज अ व्हेरी हाय टेक्नॉलॉजी गाडी आहे, तर असं नाही की ताबडतोब ती गाडी बंद होऊन जाते, ती तुम्हाला शो करते. तुम्ही गाडीमध्ये बसल्या बसल्या समजा चार्जरसाठी गाडी, तर तुम्ही चेक करू शकता तुमच्या गाडीचं आता किती चार्जर आहे, किती चालणार आहे. तर इट इज वेल डिफाईन्ड प्रोडक्ट. म्हणजे त्याच्यामुळे लोकांना जसं जसं समजायला लागलं ना ते सोपी होत गेलं प्रोडक्ट. पहिले ते नोशन होते की चार्जर कुठे आहे काय, आता काहीच तसे प्रश्न राहिले, कारण ती गाडी तुम्हाला व्यवस्थित दाखवते आणि त्या तुमच्या गुगलच्या लोकेशन मध्ये तुम्हाला नियर बाय चार्जर पण दिसतात. तर म्हणजे कठीण नाहीये माझं जे म्हणणं आहे. असं म्हणू शकतो का की केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी इलेक्ट्रिक व्हेकल स्वतः वापरून नागपुरात त्याचे स्वतः प्रयोग करून लोकांना दाखवून दिलं की ही किती इफिशियंट आहे, सोपी आहे, वापरायला इझी आहे. आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट, 2030 पर्यंत भारत हा ईव्ही मध्ये रिव्होल्युशन हब बनेल का, काय वाटतं आपल्याला? पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये तुम्ही बघा, आता बरेच बसेस
तुम्हाला आता इलेक्ट्रिक दिसायला लागलंय. सगळ्यात मोठं वाहन जे असतं आपण जे तर सगळ्यात महत्वाचं असतं पब्लिक ट्रान्सपोर्ट. तर पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये हे ईव्ही बऱ्यापैकी गाड्या दिसायला लागले. तर सगळ्यात मोठा चॅलेंज हा पर्सनल नसतो, हा प्रायव्हेट नसतं. म्हणजे एक असतं टॅक्सी टूर ऑपरेटर, तिथे गव्हर्नमेंटनी सांगून दिला आता क्लिअर कट की ज्याही गाड्या आता कॉन्ट्रॅक्ट बेसिस राहतील त्या ईव्हीच राहतील. तो एक मोठा भाग हे त्यांनी ऑलरेडी हाताळला. दुसरा मोठा भाग असतो की ईव्ही च्या बसेस ज्या आपण नागपूरच्या इंटरसिटी मध्ये ज्या आपण वापरतो त्याच्यामध्ये पण बऱ्यापैकी ईव्ही सक्सेसफुल आहे. तुम्ही जागोजागी बघा, तुम्हाला बसेस मोठ्या मोठ्या आता ईव्हीच दिसत आहे. थोड्या महाग इनिशियली वाटतात, पण गव्हर्नमेंटनी जे सध्याच्या हिशोबाने सबसिडाइज रेट केलेले आहे तर मोठे दोन जे चॅनल्स असतात एक वाहन चालवण्याचे, ते दोघांमध्ये गडकरी साहेबांनी बऱ्यापैकी ते सिम्प्लिफाय करून दिली आहे प्रोसेस. त्याच्यामुळे मला 2030 ने तुम्ही आताच बघा, आता या क्षणाला समजा मी 100 गाडी विकते, माझ्या इथनं 500-600 गाड्यांचा सेल आहे जयका आजच्या याच्यामुळे विदर्भात जरी ही डीलरशिप असेल तरी आता मी ऑल इंडिया नंबर 1 गाठला आहे ईव्ही सेल्स मध्ये. तर माझा जो कॉन्ट्रीब्युशन आहे तो 25% ऑलरेडी पोहोचलाय. आज आपण 2026 मध्ये आहोत. तर सपाट्याने वाढत आहे. आणि आता ही जी सिच्युएशन आली आहे ही खरं संधी आहे सगळ्यांना समजून घेण्यासाठी या प्रोडक्ट मध्ये. तर 2030 मध्ये 100% मला नाही माहिती, पण डेफिनेटली आपण 75% पर्यंत पोहोचू. आणि ज्या हिशोबाने पीएम दर भाषणामध्ये सांगतात आहे, होऊ शकते 2030 पर्यंत आपण कम्प्लिटली याला चॅनलाइज करून घेऊ. कारण गडकरी साहेबांचे नुकतेच भाषण आहेत की पुढे जाऊन आम्ही डिझेल आणि पेट्रोल बंदच करणं, त्या मार्गाने ते ठीक आहे. बंद करणं इतकं सोपी नाही, कारण पूर्ण चॅनल डिझेलवर आज हळूहळू. पण ट्रक्स पण तुम्ही बघा आता येतात आहे, मोठ्या बसेस येतात आहे. ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कमी करण्यासाठी ट्रक्सवर त्यांचा म्हणजे टॅक्सेशन त्यांनी जीएसटी कमी करून टाकलं. म्हणजे जे मेन हातभार असतो ज्याच्यामध्ये कॉस्ट वाढते ते पूर्णपणे ते सहकार्य करत आहे इंडस्ट्रीला आणि बिझनेस लोकांना की त्यांना या टेक्नॉलॉजीचा भर पडू नये. तर म्हणजे सरकारकडनं जे अपेक्षित आहे ते ताकदीने करून राहिले. म्हणून मला असं वाटतंय की पहिले एक तारीख आली होती 2050, पण मला वाटतं 2035 पर्यंत तरी व्हायला पाहिजे नक्कीच. माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून खरं मध्ये उभं झालेलं आहे ईव्ही रिव्हॉल्युशन. भारतात जसं मॅडमने सांगितलं की 2035 पर्यंत नक्कीच भारत हा जो आहे ईव्ही मध्ये हब बनू शकतो. आणि त्याच्यामध्ये सर्वात मोठं योगदान जे असणार आहे ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांचं. आपण आम्हाला मार्गदर्शन दिलं आणि ईव्ही बद्दल इतकं सटीक समजून सांगितलं, त्याच्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. आपण कुठेच जाऊ नका, पुढच्या भागात अशाच एका नवीन टॉपिकवर आम्ही घेऊन येणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा लोकतंत्र. ईवी क्रांति के जरिए केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने भारत को हरित और आत्मनिर्भर भविष्य की दिशा दिखाई. अब अगले एपिसोड में जानिए इतने बड़े नेता की जिंदगी आज भी इतनी साधारण क्यों है और कैसे उनकी सादगी ही उनकी सबसे बड़ी ताकत बनी.